हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत काळ्या वाटाण्याची मोड आणून मस्तपैकी रस्सा भाजी किंवा उसळ म्हणू शकता। खूप छान पद्धतीने होते। चला तर त्यासाठी आपण कुकर घेतलेला आहे। हे बघा, हे मोड आणलेले काळे वाटाणे आहेत। आता ते कुकरमध्ये आपण टाकायचे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते कुकरमध्ये टाकायचे आणि आता त्यामध्ये 1 ग्लासभर असं पाणी टाकायचं आहे। बुडतील इतकं पाणी टाकायचं आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे। कुकरचं झाकण लावायचं आणि कुकर गॅसवर ठेवायचा आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। चला तर आता मसाल्यामध्ये घ्यायचं आहे पांढरे तीळ, लसूण, मिरची, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या किंवा थोडी कोथिंबीर। आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता जवळपास भाजलेलं आहे। आता थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे चांगलं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये धने पावडर, थोडंसं नमक, हळद आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे आणि आता कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं होतंय तिकडं तोवर आपण हे बघा, हे बघूया शिजलं की नाही ते। हे बघा, अशा पद्धतीने हे शिजलेलं आहे। आता आपण तेल गरम झाले, जिरं टाकायचं आहे। जिरं फुललं की मोहरी टाकायची आहे। मोहरी हे तडतडली की हिंग टाकायचं अर्धा चमचा आणि तेजपत्ता टाकायचा आणि जो आपण मसाला केलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे। आणि काश्मीरी लाल तिखट 2 चमचे टाकायचे आहे। कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकायचा आहे। हे छोटे छोटे चमचे आहेत म्हणून हे 2 चमचे टाकायचे आहे आणि याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडंसं नमक टाकलेलं आहे, कारण नमक आपण शिजताना पण टाकलेलं आहे, मसाल्यामध्ये पण टाकलेलं आहे, म्हणून कमी टाकायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे तेल सुटलेलं आहे बघा, आजूबाजूला तेल सुटलेलं आहे म्हणजे चांगला परतलेला आहे मसाला। त्यामध्येच हे वाटाणे आपण टाकून द्यायचे आहेत। मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। हे बघा, उकळी आलेली आहे। आता मस्तपैकी शिजलेलं आहे। त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि आता हे झालेलं आहे। बघा किती सुंदर झालेलं आहे। मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।